माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती ऐशी गडवाळ्याची जाती करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती करीला भावीना पोटी भांडवाही त्याचे सर्वस्व ही आहे त्याचे सर्वस्व ही आहे त्याचे सर्वस्व ही आहे करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती ऐशी गडवाळ्याची जाती करीला भावीना करीला भावीना प्रीती करीला हातकानी माझे तुम्हा संतावरी ओझे संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती ऐशी गडवाळ्याची जाती करीला भावीना प्रीती करीला भावीना प्रीती जीव ठोबार घुमाई ताळी वाजवा मायबा जय जय विठोबार घुमाई हरी जय विठोबार घुमाई Hare
Ah
लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याचे जाते करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साई ऐशी कळवळ्याचे जाते करीला भावीन प्रीती तुका म्हणी माझे तुम्हा संतावरी बोजे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती समचरण सरोजम सम्र नीलांबुदाभम जगननिहितपानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा गुरु प्रथमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुका कलावज्ञ जीवोधारार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदी वक्रम फलानीशवादा पुणोधार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पाहे पार ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित करी तुझा मुद्रांकित मंदम हसंतम प्रभयाल संतम जनस्य चित्तम सततम हरंतम वेणुनितांतम मधुनादयंतम बालमुकुंदम मनसा स्मरामि जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनियाता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा 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 लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाही त्याची सर्वस्व ही साही ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त स्थळी संप्राप्त सेविकर्ता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय प्रसिद्ध अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठाचा अभंग उपस्थित केला विठ्ठल पाठाचा आहे नवे जे वारकरी मंडळी आहेत जे भजनामध्ये जातात त्यांच्या सर्वांचा अभंग पाठच असला पाहिजे
खऱ्या अर्थानं नवे नवे आहेच आहे. आणि ज्यांच्या ज्यांच्या हा अभंग पाठ नाही, मला वाटतं ते आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा असं काहीतरी असेल. परंतु खऱ्या अर्थानं मला सांगायचं आहे की जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगाच्या माध्यमातून, जगद्गुरु तुकोबरायाचा गाथा जर आपण पाहिला तर पंचम वेद आहे. आणि खऱ्या अर्थानं सदैव घेऊन निज धामा जाणारे माझे जगद्गुरु तुकोबराया, आज जर पाहिलं तर आज परवाच्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांचे वैकुंठ गमन सोहळा संपूर्ण जगभरानं त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. आणि जगद्गुरु तुकोबराया खऱ्या अर्थानं आज जरी वैकुंठाला असतील तर गाथ्याच्या रूपानं आणि तुमच्या माझ्या भजनाच्या रूपानं आजही आपल्यामध्ये आहेच. विठ्ठल विठ्ठल. म्हणून खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहेत. तर खऱ्या अर्थानं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग. अभंगाचा भाव आपल्याला पाहायचा आहे, कारण अभंगाचे भाव जवळजवळ वाढायला लागलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं कमी किमतीचे अभंग लोकांना चालत नाहीत. आणि मला सांगायचं एवढंच आहे की ज्ञानोबा तुकोबरायांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तिथे फक्त अंतरंगामध्ये पेरलेले अभंग महत्वाचे असतील, अंतरंगाचा भाव महत्वाचा असेल. दुसऱ्या भावाला किंमत नाही महाराज. तुम्ही किती भाव वाढवा, त्याला तिथेच जायचं आहे. म्हणून सांगून जातो की ज्ञानोबा तुकोबरायांच्या विचारानं आणि खऱ्या अर्थानं आपला विचार महत्वाचा आहे. आणि ऐका, जगद्गुरु तुकोबरायाचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत चिंतनाकरता उपस्थित केलाय. अभंगाचं चिंतन मांडण्याच्या पूर्वी अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे की अभंग पाहिला की आपल्याला कळून जाईल. सर्वांगाचे कान करू नका, चित्त देऊन ठाई ऐका, डोळे झाकून रात्र करू नका. बसल्या बसल्या माणसाला डुकल्या लागतात आहे, परंतु तरी सुद्धा कीर्तनामध्ये झोपल्यानंतर महाराज पुण्य लागत असतं, ते घरी झोपल्यानंतर मिळत नसतं. म्हणून सर्वांगाचे कान करू नका की या ज्ञानोबरायांच्या, या तुकोबरायांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत. आणि लक्ष देऊ नये का की खऱ्या अर्थानं सांगून जाईल की या कीर्तनामध्ये, भजनामध्ये आम्ही बसलेलो आहोत, तर त्याच्याकरता चित्त देऊन ठाई ऐका, म्हणून सर्वांगाचे कान करू नये का. मला सांगायचं एवढंच आहे की जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग प्रस्तुत सेवेकरता उपस्थित केलाय. तुकोबराय या अभंगामध्ये गोड असं संतपर भाव आणि मातृत्वाचं गोड चिंतन मांडतात. ऐका, अभंगाचं चिंतन असं आहे, जगद्गुरु तुकोबरायांनी खऱ्या अर्थानं अभंगाचा भाव मांडत असताना सांगितलंय की लेकराच्या हिताचा विचार करणारी फक्त आणि फक्त आईच आहे. माय लक्ष देऊ नये का बरं, कारण सर्वांगाचे कान करायचे आहे. मला सांगायचं एवढंच आहे की लेकराच्या हिताचा विचार करणारी फक्त आणि फक्त आईच्या जगतामध्ये आहे. मग त्या पात्रतेचे, आईच्या अंतःकरणाचं जगामध्ये दुसरं पात्र नाही का. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आहे ना, जगामध्ये तेही पात्र आहे, परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की लेकराच्या हिताचा विचार करणारी माय महत्वाची आहे. कारण लेकराच्या दृष्टिकोनातून माय महत्वाची आहे आणि जगाच्या दृष्टिकोनातून संत महत्वाचे. विठ्ठल. म्हणून लेकराचे हित जाणी माऊलीचे चित्त. मावशी चप्पल काढून बसा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबरायांच्या या अभंगाचं चिंतन मांडत असताना तुकोबरायांचा भाव महत्वाचा आहे. का लेकराच्या हिताचा विचार करणारी माय, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. त्या आईनं किती प्रेम करावं त्या लेकरावरती, कळवळा करते हो महाराज ती माय. अर्थानं सांगायचं एवढंच आहे की त्या मायेनं त्या लेकराच्या हिताचा विचार करावा. चला पुढे. त्या मायेनं लेकराच्या हिताचा विचार करून लेकराकडून काही मिळण्याची अपेक्षा करत नाही. कारण आपण पर स्वभावामध्ये किंवा व्यवहारामध्ये दृष्टिकोन जर पाहिला तर प्रत्येक जण खऱ्या अर्थानं काही मिळण्याकरता, काही भेटण्याकरता आपलं जीवन व्यतीत करत असतो. जिथं तिथं जात असतो. समाजामध्ये सुद्धा आदर भेटावा म्हणून आम्ही समाजामध्ये फिरतोय. समाजात काहीतरी किंमत मिळावी, काहीतरी मिळावं, ते नाही भेटलं तर निदान पाकिट तरी मिळावं याच्याकरता तरी म्हणून खऱ्या अर्थानं सांगून जातो. कारण काय असतं, जिथं आदर भाव असतो आणि ज्या गोष्टीमध्ये जिथं आदर भाव आहे आणि जिथं खऱ्या अर्थानं मानधन आहे त्याला कीर्तन म्हणतात, त्याला नाम सप्ताह म्हणतात. विठ्ठल. दुसरीकडे गेल्याच्या नंतर पाया पडून घ्यावं लागतं. पाया पडून आम्ही मोलमजुरी करत असताना किंवा एखाद्याच्या ठिकाणी चाकरी करत असताना बाबा पाया पडून विनंती करतो, बाबा तेवढं 1 आठवड्याचं राहिलं, तेवढं 1 मस्टर गुतलाय तेवढा द्या ना बाबा. अहो दूध नेऊन घालतोय आपण त्याच्याकडे, परंतु तरी सुद्धा त्याला विचारतो. तो म्हटलं नाही तुमचं खराब आहे, मागं घेऊन जा. परंतु तरी सुद्धा या वारकरी चिंतनामध्ये या, वारकरी भक्तीमध्ये या, ज्ञानोबा तुकोबरायांच्या महाराष्ट्रामध्ये या. सर्वांगाचे कान करू नये का, इथं पाया पडतील आणि तुमच्या पायावर ठेवतील. विठ्ठल विठ्ठल.
म्हणून जगाच्या पाठीवरती हाच संप्रदाय श्रेष्ठ आहे आणि हाच पंथ श्रेष्ठ आहे. चला पुढे. म्हणून उद्यापासून सगळ्यांनी माळा घेतल्या तरी हरकत. हा लक्ष द्या बरं का, त्याला सुद्धा तपश्चर्या करावी लागते. एका दिवसात कोणी कीर्तनकार होत नाही, एका दिवसात कोणी मृदंग वादक होत नाही, एका दिवसात कोणी गायक होत नाही, एका दिवसात कोणी खऱ्या अर्थानं वारकरी होत नाही. त्याला जन्मोजन्मीचं पुण्य साठवावं लागतं. त्यावेळेला भगवान परमात्मा कृपा करत असतो. या विठ्ठल कृपा केली तेव्हा या आम्ही सर्व बना सर्व जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली. त्यावेळेला भगवान परमात्मा आमच्यावरती कृपा करतो. ऐका, सर्वांगाचे कान करा, अभंगाचा भाव राहील. म्हणून सांगतोय की त्या लेकराच्या हिताकरता त्या मायेनं स्वतःचा विचार केला नाही. पोटामध्ये 9 महिने 9 दिवस लेकराचा भार वागवते, स्वहिताचा विचार केला नाही, स्वतःच्या अंतरंगाचा कधी विचार केला नाही. लेकराच्या हिताकरता खऱ्या अर्थानं ती माय जशी उभं आयुष्य व्यतीत करत असते ना, जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं तसे संत सुद्धा लेकराच्या हिताकरता उभं आयुष्य व्यतीत करतात, समाजाच्या हिताकरता, जगाच्या हिताकरता उभं आयुष्य व्यतीत करतात. तसं मायेचं स्वरूप आहे. म्हणून माझ्या जीवनाचा सर्व भार, सर्व ओझ मी संतांच्या जीवनामध्ये देतो किंवा संतांच्या हातामध्ये देतो. हा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विठ्ठल सरळ सरळ भाव झालाय. उर्वरित वेळेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं अल्पसं चरित्र चिंतन या ठिकाणी पाहायचं आहे. परंतु तत्पूर्वी तुम्ही आम्ही किननिमित्त या ठिकाणी उपस्थित आहात. निमित्त सर्वांना ज्ञात आहे, तरी वक्त्याचं सद्य कर्तव्य या न्यायानं सांगू पाहिल की खऱ्या अर्थानं खोपडी गावातील आणि वारकर परिवारातील एक माय, एक मातोश्री, एक माऊली या परिवारातून एका वर्षापूर्वी निघून गेली. दादा, जाणं येणं तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही. कधी यावं लागेल, कधी जावं लागेल, कधी एकदा की तिकीट आपल्या हातात येईल आणि कधी एकदा की गाडीत बसावं लागेल, सांगता येत नाही. म्हणून या परिवाराची माय खऱ्या अर्थानं सर्वांना सांभाळून घेणारी, सर्वांच्या वरती नितांत प्रेम करणारी आणि सर्वच लेकरांची नितांत श्रद्धा असणारी माऊली या परिवारातून एका वर्षापूर्वी निघून गेली. कैलासवासी गंगा भागीरथी पार्वताबाई बाबूराव पाटील वारकर या मातोश्रीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्षानंतर येणारा जो विधी आहे त्याला शास्त्र नियमानं पुण्यस्मरण वर्षश्राद्ध विधी म्हणतात. आणि वर्षश्राद्धाच्या दिवशी आपण त्या मायेच्या निमित्तानं, त्या पितरांच्या निमित्तानं केलेलं पिंडदान त्या व्यक्तीच्या निमित्तानं महत्त्वाचं आहे. म्हणून आजचा तो दिवस आहे. आज अखेरची श्रद्धांजली. कारण 1 वर्षभर आपण प्रत्येक मासिक श्राद्धाला, प्रत्येक महिन्याला त्या मायेची आठवण केली. आज खऱ्या अर्थानं 1 महिन्यानंतर आपण सर्व मंडळी त्या मायेची आठवण करतायत. परंतु आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी, आज खऱ्या अर्थानं तिलांजली, आदरांजली समर्पित करून पिंडदानादी विधी, ज्ञानदानादी कर्म आपण सर्वच करून खऱ्या अर्थानं परत कधी या मायेची आठवण होईल, आपल्याला होईल महाराज, परंतु खऱ्या अर्थानं या जगाला होणार नाही, या परिवाराला होईल, ज्या लेकराला होईल, परंतु जगाला होणार नाही. म्हणून सांगून जातो की आज खऱ्या अर्थानं या मातेच्या निमित्तानं आपण मातोश्रीला अखेरची आदरांजली, तिलांजली समर्पित करण्याकरता मातोश्रींच्या पाश्चात जो परिवार आहे, मातोश्रींचे चिरंजीव आदरणीय श्री प्रकाश बाबूराव पाटील वारकर, आदरणीय श्री विलास बाबूराव पाटील वारकर, आदरणीय श्री रामदास बाबूराव पाटील वारकर, त्यानंतर मातोश्रींच्या कन्या सौ सुनंदाताई शरदराव पाटील खेबडे, सौभाग्यवती मंदाताई ज्ञानेश्वर पाटील भागवत आणि चिरंजीव ऋषिकेश भाऊसाहेब पाटील वारकर आणि मला वाटतं एक कन्या आमच्या एकरुके गावामध्ये असणाऱ्या आमच्या
क्षीरसागर मावशी खऱ्या अर्थानं काळाच्या ओघामध्ये त्याही आपल्यामध्ये नाहीच आहे. म्हणून खऱ्या अर्थानं सर्व हा परिवार घडवत असताना या मातोश्रीनं सर्वांच्या वरती नितांत श्रद्धा ठेवली, सर्वांनी मातोश्रीवरती नितांत प्रेम केलं आणि काळाचा ओघ आला, जाणं येणं कोणाला चुकलेलं नाही आहे. किती दिवस खऱ्या अर्थानं जीवन जगलो याच्यापेक्षा कसं आपण जीवन जगलो हे महत्त्वाचं आहे. म्हणून या परिवारावरती नितांत प्रेम करणारा या गावातील सर्व मित्रपरिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, सर्वच मंडळी या ठिकाणी सर्वांच्या चरणावरती पुनश्च एकदा साष्टांग दंडवत प्रस्थापित करतो. या ठिकाणी उपस्थित असणारा आमचा खऱ्या अर्थानं सासूरवाडीचा परिवार, कारण काय असतं महाराज, सासूरवाडीचं नाव घेतलं नाही तर खऱ्या अर्थानं पुढं आपल्याला धोका असतो. म्हणून खऱ्या अर्थानं ही सर्वच मंडळी सर्वांना, कारण हा सगळा तुमचा जो परिसर आहे सर्वच सद्गुरू गंगागिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज परमपरमीनं आणि परमपूजनीय परमश्रद्धेय महंत आपल्या गावाचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचं संत मांदियाळीमधलं असणारं मोठं अंतकरण, मोठं वैभव गेल्या काही दिवसापूर्वी आपल्यामध्ये नाही, परमपूजनीय परमश्रद्धेय वैकुंठवासी माऊली बाबा खऱ्या अर्थानं आज त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वांच्या चरणावरती पुनश्च एकदा साष्टांग प्रणिपात करतो. आदर्श सुंदर असं गाव आहे आणि सुंदर अशा गावातील असणारे प्रसिद्ध भजनी मंडळी सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. सुंदर असं गायनाच्या क्षेत्रामध्ये सुंदर असं व्यक्तिमत्व या परिसरामध्ये असणारं गोड व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज दरवळतो ते आमचे हरिभक्तीपारायण किरणजी निलेशजी महाराज, म्हणून त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. हां, तुम्ही टाळी वाजवा फक्त, बरं लक्ष देऊन ऐका. या ठिकाणी सुंदर असणारे त्याच तोलामोलाचे महाराष्ट्रभर फिरणारे आणि माझे ज्येष्ठ सन्मित्र आणि जीवलग मित्र असणारे, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे आणि सुंदर असं गोड गाळ्याचं व्यक्तिमत्व असणारे हरिभक्तीपारायण गायन गंधर्व विराजजी महाराज मगर, त्यांच्याकरता सुद्धा जोरात टाळी वाजवा. कधी कधी त्यांना महाराज पिटीचं सप्तकसुद्धा कमी पडतं, असे व्यक्तिमत्व असणारे, म्हणून त्यांना धन्यवाद आहे. या ठिकाणी असणारे हरिभक्तीपारायण बाळासाहेबजी महाराज, त्यांच्याकरता सुद्धा जोरात टाळी वाजवा. सर्वच भजनी मंडळ आमच्या माता भगिनी, त्यांच्याकरता तुम्ही टाळ्या वाजवत चला हो. हां, टाळ्या वाजवा, कारण इथं जर टाळी वाजवली नाही तर महाराज आपल्याला दुसरीकडे टाळी वाजवावी लागेल. म्हणून खऱ्या अर्थानं यांच्याकरता सर्वांकरता आमचे गोड असे विनेकरी महाराजांकरता बाबांकरता जोरात टाळी वाजवा. टाळी वाजवा. तुम्हाला मी कीर्तन करायला लावणार नाही. हां, तुम्हाला कीर्तन झाल्याच्या नंतर पंतरवाळ्या उचलायला लावणार नाही. तुम्हाला कीर्तन झाल्याच्या नंतर काय कोणी जेवायला लावणार आहे, सांगणार आहेत ते दुसरं काही नाही. म्हणून सर्वांना सांगतो की तुम्ही ज्या ज्या वेळेला टाळी वाजवता होईल त्या वेळेला या ठिकाणी टाळी आपण वाजवली पाहिजे. सुंदर असं साऊंड सिस्टीम आणि माईकच्या वैभवाचं खऱ्या अर्थानं सुंदर असं नाव साईदून साऊंड सिस्टीमचे आमचे हरिभक्तीपारायण तुषार दादा, त्यांच्याकरता सुद्धा जोरात टाळी वाजवा. म्हणून त्यांनाही धन्यवाद आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण इथं बसलोय, परंतु काही वेळानं आपण सगळ्या महाराष्ट्राला दिसणारे असं असणारं गोड व्यक्तिमत्व, गोड स्वभाव आमचे संदीप भाऊ, खऱ्या अर्थानं भक्तीचा वेडा या न्यायाचं साऊंड सिस्टीमचं आणि सुंदर असं यूट्यूब चॅनल असणारे आमचे संदीप भाऊ, त्यांच्याकरता सुद्धा जोरात टाळी वाजवा. सर्वांना या ठिकाणी सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांच्या माध्यमातून आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वच परिवाराच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ आहे. मस्तक हे पायावरी सर्व संतांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा आणि मातृपर चिंतनातील मातृत्वाचं गोड चिंतन करणारा बाबा अभंग आहे. ऐका, जीवनामध्ये सगळं मिळतं बाबा, सगळं मिळतं, परंतु माय आणि बाप मिळत नाही. ऐका, ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती है, सब चीज मिलती है महाराज. ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती.
माँ-बाप के सिवा महाराज, ज्या मायबापाच्या शिवाय महाराज या जीवनामध्ये दुसरं काहीच भेटत नाही. लक्ष देऊन ऐका की खऱ्या अर्थानं सांगून जातो, मायबाप महत्त्वाचे आहे. की खऱ्या अर्थानं एकदा की मायबाप निघून गेले तर मायबापासारखं दुसऱ्या जगामध्ये कोणीच भेटत नाही. सगळं मिळणार आहे, परंतु एकदा मायबाप निघून गेले तर मायबापासारखं परत खऱ्या अर्थानं दुसरं कोणी भेटत नाही. म्हणून आज या मातोश्रीच्या निमित्तानं, अखेरच्या तिलांजलीच्या निमित्तानं, अखेरच्या श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या मायेच्या निमित्तानं उपस्थित आहात. ऐका, या पार्वताबाई मातोश्रीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, परंतु या परिवारानं शेवटच्या श्वासापर्यंत अंतकरणपूर्वक सेवा केली माय. आणि आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि श्राद्ध विधीच्या निमित्तानं अखेरची तिलांजली हा परिवार या मातोश्रीला देतोय. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं चिंतन करत असताना तुकोबारायांनी सांगावं, ऐका की लेकराच्या हिताचा विचार करणारी जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त एकच सावली आहे आणि एकच माऊली आहे, ती म्हणजे आई आहे. कारण आपण समाजामध्ये वावरत असताना सर्वच आपल्या हिताचा विचार करतील असं काही नाही. कारण काही लोक आपल्यावरती टपलेलेच आहे. हां, विशेषतः खऱ्या अर्थानं सांगून जाईल की जीवनामध्ये आम्ही कसं राहायचं, कसं बोलायचं, खऱ्या अर्थानं हे अंतरंगपूर्वक विचार करून ते करावं लागत असतं. कधी कधी आमच्याच मुळावरती बरीचशी मंडळी उठलेली असतात की म्हटले तुम्ही असंच का बोलता, असंच का करतात. परंतु ऐका की जगाच्या पाठीवरती सर्वात श्रेष्ठ असणारा माझा वारकरी संप्रदाय आणि जगाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं मोठं आदिशक्तीपीठ जे आहेत तर ते आपलं सद्गुरू गंगागिरी महाराजांचं त्या ठिकाणी बेट आहे. आणि त्या बेटामधले महंत सद्गुरू श्री रामगिरी महाराज हे आपलं असणारं माऊलीचं पात्र आहे, आईचं पात्र आहे. महाराज अंतकरणपूर्वक सांगून जाईल की जीवनामध्ये ज्याची माय गेली, ज्याचा बाप गेला, त्यांना आपलं खऱ्या अर्थानं दैवत हरपलं असं समजायचं नाही. कारण ज्या सद्गुरू महाराजांच्या गंगागिरी महाराजांच्या बेटामध्ये आणि सद्गुरू महाराजांच्या चरणावरती, सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या समाधीवरती डोकं टेकवा आणि म्हणा, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो. कारण साधू संत आपले मायबाप आहे महाराज. म्हणून आज या मातोश्रीच्या निमित्तानं आई काय असते हे मी तुम्हाला सांगणार आहे. जीवनामध्ये सगळं मिळतंय, परंतु माय परत मिळत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. कुणी कोणाची साथ कुठपर्यंत देईल दादा. एकदा की खऱ्या अर्थानं एखाद्याच्या जीवनामध्ये माय जोपर्यंत आहे ती शेवटापर्यंत त्याच्या जीवनामध्ये, शेवटपर्यंत त्याच्या जीवनाचा विचार करते, कोणाच्या, त्या लेकराच्या जीवनाचा. परंतु साधू संत ही ते जगाच्या हिताचा विचार करणारी मंडळी आहेत. ऐका, मला सांगायचं काय की जीवनामध्ये आपल्याला सगळं मिळतंय बाबा, परंतु जीवनामध्ये आपल्याला परत परत आपलं जीवन मिळणार नाही आणि परत परत त्या जीवनामध्ये असलेली आपली माऊली आपल्याला मिळणार नाही. काय असतं जीवन, काय असते आई. ज्याचा हात गेला त्याला हाताची किंमत विचारा, ज्याचा पाय गेला ना त्याला पायाची किंमत विचारा, ज्याचे डोळे गेलेत ना दादा त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा, ज्याचा भाऊ गेला त्याला भावाची किंमत विचारा, आणि ज्याची माय गेली ना त्याला मायेची किंमत विचारा. काय असते माई, काय असते आई. की जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सगळं मिळतंय, सगळं मिळतं, परंतु मायेचाच खऱ्या अर्थानं मायेचं प्रेम परत परत आपल्याला भेटणार नाही. ऐका, सांगायचं एवढंच आहे की जीवनामध्ये आपण कितीही मोठे झालात, परंतु किती जरी मोठे झालं ना, त्या शबासकीची, त्या मायेची जर थाप जर आपल्या पाठीवर नसेल ना, तर आपल्या मोठेपणाला शून्य किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून खऱ्या अर्थानं सांगून जातो की आपल्या जीवनामध्ये सर्वस्व असतं. कारण ऐका, ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं, तुकोबारायांचं जीवनचरित्र जर पाहिलं, तर आज जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा समाधी सोहळा अर्थात बीजोत्सव सोहळा आपण मोठ्या ताकदीनं साजरा करतोय. परंतु आज जगद्गुरु तुकोबारायांची परिस्थिती जर आपण पाहिली, त्यांचं जर जीवन आपण पाहिलं, तर खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं अनेकदा दुःख आलं. वारकरी संप्रदाय सोडला नाही त्यांनी, भक्तिपंथ सोडला नाही. आणि आज या खऱ्या अर्थानं गावाचं वैभव उभ्या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं कानापर्यंत ज्यांचं नाव आहे ते माऊली बाबा आपल्या इहलोकाच्या यात्रेमध्ये नाही आहे, ते स्वर्गामध्ये निघून गेलेत. परंतु आज खऱ्या अर्थानं आज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या बेटाचं नाव आणि खोपडी गावाचं नाव अजरामर करून गेलेलं आहे.
राहिला त्या कीर्ती जगा मागे हो, राहिला त्या कीर्ती जगा मागे. अरे काय केलं त्या माणसानं स्वतः करता नाही हो. ज्या वेळेला सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या बेटामध्ये शिक्षण घेतलं आणि परिसरामध्ये खऱ्या अर्थानं असणारं संगमनेर गाव आणि त्या गावामध्ये खऱ्या अर्थानं परमपूजनीय महाराजांनी सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी पाठवलंय आणि ती सेवा त्या ठिकाणी स्वीकारली. आणि ऐका, जीवनाचा त्या ठिकाणी शेवटही त्याच ठिकाणी झाला. असं जीवन असावं की संतांच्या सहवासामध्ये जीवन असावं आणि आपल्या जीवनाची दखल आपली मंडळी घेतील यात नवल नाही. आपल्या जीवनाची दखल साधू संतांनी घ्यावी आणि देवानी सुद्धा घ्यावी. असं जीवन आपलं असावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून खऱ्या अर्थानं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जीवनामध्ये साधू संत हे मातेच्या अंतःकरणाचे असतात, आईच्या अंतःकरणाचे असतात. जाणं येणं कोणाला चुकलेलं नाही आहे. अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्री खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजन शिवरले ते पायेगा. कारण माणसाचं आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं आयुष्य आहे. परंतु 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्षाचं आयुष्य माणसाचं झोपेत निघून गेलंय, कळतही नाही आपल्याला. आपण कितीदा जरी विचार केला तरी खऱ्या अर्थानं 50 वर्ष हे रिजेक्ट झालेलं आयुष्य हे परत मिळत नसतं. कारण खऱ्या अर्थानं 50 वर्ष माणसाचे झोपेत गेले आणि 50 वर्षाचं आयुष्य माणसाला मिळालंय. परंतु मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजना शिवरले ते पाहेगा. म्हणून जीवनामध्ये आपण साधू संतांच्या आज्ञेनं जाग झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं साधू संतांच्या आज्ञेनं जाग होऊन भगवान परमात्म्याची सेवा आपण केली पाहिजे. भावे चरणी ठेवा माता पुत्र जन. स्मरण करा पंढरीनाथा कारण साधू संतांनी जगाला जागे करण्याचा संदेश त्या ठिकाणी लिहिलेला आहे. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा हा जन्माच्या व्यथा चुकवण्याकरता. कारण जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकच जण खऱ्या अर्थानं वैकुंठाला गेला असं काही नाही, प्रत्येकच जण कैलासाला गेला असं काही नाही. कारण ज्याचं त्याचं कर्म जसं आहे त्याला जशी तशी सद्गती त्या ठिकाणी भगवंतानं प्राप्त केलेली आहे. ऐका, कारण आमचं जीवन जर आपण पाहिलं की अल्प आयुष्य आहे, शतगणिले ते अर्धरात्री खाय आहे. परंतु या आयुष्यामध्ये मिळालेल्या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याची सेवा करणं या देहाचं गतिमान कर्तव्य आहे. कारण बघा, ज्ञानोबारायांचं जर आयुष्य पाहिलं तर ज्ञानोबारायांना फक्त 21 वर्ष हातामध्ये भेटलेत. मग मला सांगा, ज्ञानोबारायांच्याकडे 21 वर्ष होते, परंतु आज 750 वर्ष माझ्या ज्ञानोबारायांना जाऊन झालेली आहेत. 21 वर्षाची खऱ्या अर्थानं जन्माची आहुती असेल ती 750 वर्षापूर्वीची आहे, परंतु ती आजही जिवंत आहे. का जिवंत आहे?
आज आमचे आई वडील जातात आहे, आमची बहीण जाते, आमचा भाऊ जातोय. आज खऱ्या अर्थानं विज्ञानानं जर एवढी प्रगती केलेली असेल, विज्ञानानं खूप प्रगती केली, प्रत्येकाकडे मोबाईल आहेत की नाही. आज जर आपण इथं बसलेलो आहोत, इथं बसल्या बसल्या जर आपल्याला अमेरिकेतल्या माणसाशी जर बोलायचं असेल, अमेरिकेतल्या माणसाशी जर आपल्याला बोलायचं असेल, विज्ञानानं एवढी प्रगती केली, इथं बसल्या बसल्या त्याला व्हिडिओ कॉलवरती आपल्याला पाहता येईल आणि बोलता येईल. पण विज्ञानानं अजून एवढी प्रगती केली नाही की वैकुंठामध्ये गेलेल्या आपल्या आईशी, वैकुंठामध्ये गेलेल्या आपल्या भावाशी, वैकुंठामध्ये गेलेल्या आपल्या बापाशी जर आपल्याला बोलायचं असेल चोपदार साहेब, तर आपल्याला अजूनपर्यंत तो फोन नाही आहे की खऱ्या अर्थानं डायरेक्ट त्या ठिकाणी कॉल करायचा. तो नंबरसुद्धा नाही, ते नेटवर्कसुद्धा नाही, अजूनपर्यंत तो फोन आपल्याकडे नाही आहे. परंतु साधू संतांकडे आहेत महाराज, साधू संतांकडे आहे. आज जर ज्ञानोबा 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा समाधीस्थ झालेले असतील, परंतु तरी जर आम्हाला ज्ञानोबांशी जर आज बोलायचं असेल तर ऐका ना, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी उचका, ज्ञानोबांचा हरिपाठ उचका आणि ज्ञानोबांच्या खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. साक्षात ज्ञानोबा आपल्याशी बोलतील. ऐकताय तुम्ही? जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आपण उचका, जगद्गुरु तुकोबराय आपल्याशी बोलतील. नाथबाबाचं भागवत आपण उचका, नाथबाबा आपल्याशी बोलतील. जा ज्ञानोबरायांच्या अलंकापुरीला, जा ज्ञानोबरायांच्या अलंकापुरीला, जा तुकोबरायांच्या देहू गावामध्ये, जा सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या बेटामध्ये आणि जा ना खऱ्या अर्थानं तीर्थक्षेत्रामध्ये, आणि त्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ऐकताय तुम्ही? हे त्यांचं कर्तव्य आहे, ही त्यांची कीर्ती आहे. कारण आज 750 वर्षाच्या पूर्वीची कीर्ती आजही जिवंत आहे. संसारिक माणसाची फक्त आठवण राहत असते, आठवण साठवली तीच आठवण, नाहीतर आठवण म्हणून सांगून जातो की खऱ्या अर्थानं सांगते जीवनामध्ये आठवण ही संपून जात असते आणि कीर्ती ही अजरमर होत असते, कीर्ती संपत नसते. चिवरे कीर्ती मागे. म्हणून माणूस गेल्याच्या नंतर काय राहतंय महाराज? फक्त आणि फक्त कीर्ती राहते. प्रत्येकाला वाटतं की मी गेल्यानंतर माझ्या बंगल्यातच मला ठेवावं, मी गेल्याच्या नंतर माझ्या पैशातच मला ठेवावं. परंतु आपला पैसा, आपली सत्ता, आपला बंगला कुठपर्यंत? ऐकताय तुम्ही? आपला जोपर्यंत सातबाराचा उतारा आपल्या नावावर आहे ना, तोपर्यंत महाराज आपल्या अंगठ्याला सुद्धा किंमत असते. कळतंय तुम्हाला? जोपर्यंत सातबाराचा उतारा आपल्या नावावर आहे तोपर्यंत आपल्या अंगठ्याला सुद्धा किंमत आहे. आणि एकदा की सातबाराचा उतारा आपल्या नावाहून गेला की आपल्या बोलण्याला सुद्धा किंमत नसते महाराज. बाईल म्हणता खर मरता परिबारे, नाशियेले घर तुमकोनिया. महाराज आपलीच माणसं आपल्याला म्हणत असतात की खऱ्या अर्थानं की अजून इतक्या दिवस थांबले म्हटले, अजून जाईना का, अजून जाईना का. आपल्याच माणसाला आपण जाण्याची घाई होत असते. लक्षात घेऊन ऐका की हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी शर्म घातले रे कुर्म कीटकांचा साधा. कुठपर्यंत आपल्याला किंमत आहे? जो वरी चळना का तो वरी म्हणती माझा, हे मानिती लहान थोर जवळी सुखाची आकाजा. हे इंद्रिय मावळले आला बागुला जा. म्हणून खऱ्या अर्थानं सांगतोय, लक्ष द्या माझ्याकडे, की जीवनामध्ये आपली इंद्रिय जोपर्यंत चांगली आहे तर तोपर्यंत आपल्या शरीराला किंमत आहे. शरीर कुठपर्यंत चांगलं आहे? की शरीरामध्ये आत्मा जोपर्यंत आहे, शरीर जोपर्यंत चांगलं दिसतंय तोपर्यंत शरीराला किंमत आहे. ऐकताय तुम्ही? लक्ष द्या माझ्याकडे. खऱ्या अर्थानं
आपल्या आईनं आपल्यावरती संस्कार केलेत. आपल्या आईनं हा देह आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. 9 महिने 9 दिवस गर्भवासामध्ये त्या लेकराला वाढवलेलं आहे. ऐकता तुम्ही, सर्वांगाचे कान करून ऐका. त्या आईनं आपल्याकरता संस्कार दिले, आपल्याकरता देह दिला, आपल्याकरता खऱ्या अर्थानं स्वतः रखडली. स्वतः महाराज त्या आईनं 9 महिने 9 दिवस त्या लेकराला गर्भवासाच्या म्हणजे आपण जन्माला येण्यापासून अगोदर त्या मायेनं आपल्यावरती प्रेम केलं. लक्ष द्या माझ्याकडे, इथपर्यंत त्या मायेनं खऱ्या अर्थानं आपल्यावरती प्रेम केलं. परंतु तात्काळ लक्ष देऊ नये का की खऱ्या अर्थानं लग्न झालं की आपण तिच्या बाजूनं होतो. कळतंय तुम्हाला? तिला सुद्धा आपलं करण्याकरता अगोदर सुपारीत तिला मोबाईल द्यावा लागतो. देतात की नाही? तुमच्याकडे आहे की नाही प्रथा? हां, प्रथा आहे की नाही? अगोदर महाराज तिला मोबाईल आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कसं माहिती? आता ह्यो अनुभव झालाय महाराज, कारण अनुभव आले अंगा ते या जगा. अनुभव असल्याशिवाय माणसानं बोलू नाही, कारण त्या पंचितीच मी करत नाही, अनुभव घ्यावा लागतो. म्हणून विठ्ठल विठ्ठल. अरे ज्या मायेनं आपल्याला जन्म दिला, ज्या आईनं हे जग आपल्याला दाखवलं, ज्या भगवान परमात्म्यानं उभं आयुष्य चिंतनामध्ये आपल्याला ठेवलं, कारण देवाची कृपा असल्याशिवाय आपल्याला जीवन मिळतच नाही. कारण बघा, देवानं एका बाजूनं कृपा काढून घ्यावी आणि आपण जीवन जगावं, नाही होत तसं. कारण देवाची कृपा असल्याशिवाय हे शरीर काय महाराज, हे जगत सुद्धा चालू शकत नाही. कळतंय तुम्हाला? म्हणा शरीर चाले हे शरीर. वाह वाह वाह, क्या बात है. हे हरी वीणा चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवीते हरिवीणा. हे शरीर कोणाच्या सत्यानं चालतं? कोणाच्या? हां, बोलत चला तुम्ही आता माझ्यासारखं बोला. कारण काय होतं, फिट बसायला. कारण माझा तुमच्या गावात पहिलाच रोल आहे. हां, रोल म्हणतो बरं का, पहिलाच येणं आहे. म्हणून सांगून जातो की खऱ्या अर्थानं की ते फिट बसण्याकरता आपल्याला चाले हे शरीर पाहायचं आहे. की शरीर कोणी सांगितलं? हे शरीर कोणाचं आहे? आपलं शरीर आहे. आत्मा कोणाचा आहे? माझा आहे. मग मला सांगा, शरीर आपलं आहे, आत्मा माझा आहे. मग आत्म्यानं जे सांगितलं ते शरीरानं ऐकायला पाहिजे की नाही? बोला ना तुम्ही. हां, आत्म्यानं जे सांगितलं ते शरीरानं ऐकायला पाहिजे आणि शरीरानं जे सांगितलं ते आत्म्यानं ऐकायला पाहिजे. कळतंय तुम्हाला? आता मला सांगा, एखाद्या आत्म्याला असं वाटतं की मी म्हातारा होऊच नाही, परंतु त्यानं जर आरशात जाऊन पाहिलं की त्याचे केस त्याला व्हाईट झालेले पाहायला भेटतात. बऱ्याच काळी माझे केस पांढरे होऊ नये असं वाटतंय आपल्याला. आता तुम्ही तुमचं म्हणू नका, मलाही असं वाटतं की होऊ नये असं वाटतंय, मी म्हातारा होऊ नये असं वाटतंय. परंतु तरी सुद्धा हे मनाचं आणि आत्म्याचं ते शरीर ऐकत नसतं महाराज. कारण का, कधी काळी शरीराचं आत्मा ऐकत नाही, परंतु आत्म्याचं शरीर ऐकत नाही. लक्ष देऊ नये का, आपल्याला असं वाटतं की आमच्या त्यांनी दारू सोडावी. कोणाला वाटतं? लाडक्या बहिणींनो वाटतं की नाही? आपल्याला असं वाटतं की आमच्या त्यांनी, परंतु त्यांच्याही आत्म्याला असं वाटतं की मी दारू सोडावी. वाटतं की नाही? वाटतंय, त्यांनाही वाटतं, त्यांच्याही आत्म्याला वाटतं. परंतु खऱ्या अर्थानं सांगून जाईल, दारू त्यांना सोडत नसते. दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती हे. ऐकताय तुम्ही? काय झालं? म्हणून खऱ्या अर्थानं सांगून जातो की आपल्याला, की या शरीराला, या भक्तीला, या ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या शरीराला सांगतोय तुम्हाला, लक्ष देऊ नये का, ते शरीराचं आणि मनाचं नातं एकदम फिट बसलं पाहिजे. कळतंय तुम्हाला? आता असं वाटतं की दारू पिणाऱ्या माणसाला वाटतं, मी तिथून बाजूला गेलो होतो, लक्ष देऊ नये का, त्यालाही असं वाटतं की मी दारू पिऊ नये, मी दारू सोडावी. ऐकताय काय झालं? आम्ही आता एक दीड महिन्याच्या काळामध्ये आम्ही प्रयागराज या क्षेत्रामध्ये मोठा महान कुंभमेळा होता, तिथं आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. आणि त्याच्या अगोदर आम्ही उज्जैनला गेलो आणि तिथं कालभैरवनाथाचं मंदिर आहे. की नाही? कालभैरवनाथाचं मंदिर आहे उज्जैनला. महाकालेश्वर आहेच आहे,
परंतु बरीच मंडळी कालभैरवनाथाला जातात. असा बऱ्याच तरुणांचा मत आहे, बऱ्याच लोकांचं मत आहे की आपण त्या कालभैरवनाथाला गेलं पाहिजे आणि गेलं, मी म्हणतोय आपणही गेलं पाहिजे, जावं महाराज तिथं. परंतु बऱ्याच काळी तिथं जर आपण प्रसाद पाहिला, आता जे मंडळी जातात आहे त्यांना चांगलं माहिती असेल. आता तिथं गेल्याच्या नंतर आता लक्षात आलं तुमच्या महाराज, तुम्ही 15 दिवसापूर्वी गेले, मी आत्ताच जाऊन आलो, महाराजही गेले होते बाटली घेऊन, ही पाण्याची बरं का, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, सर्वांना माहिती आहे युट्यूब चॅनल सुरू आहे, नाही तर लोक म्हणतील महाराजांनी बाटलीचं नाव सांगितलं. असं काही नाही, मला सांगायचं एवढंच आहे, लक्ष देऊन ऐका की काय झालं. बाटलीमध्ये फरक असतो, कारण लहान असताना दुधाची बाटली, पुढं गेल्याच्या नंतर शाळेत गेल्यानंतर पाण्याची बाटली, आणि नंतर लोकांमध्ये गेल्यानंतर तुम्ही सांगा, मी सांगत नाही, टिंबाची बाटली. विठ्ठल विठ्ठल. औषधाची बाटली, आता औषध वेगवेगळ्या प्रकारचं असतं, कोणतं असतं, रोगर असतं, वेगवेगळ्या पद्धतीचं औषध असतं. ऐका, मला सांगायचं एवढंच आहे की खऱ्या अर्थानं तिथं गेल्याच्या नंतर कालभैरवनाथाच्या मंदिराच्या मध्ये प्रवेश करत असताना आता तिथे त्या ठिकाणी बाटली दिली जाते. आता तुम्हाला माहिती आहे ते दिलं जातं मद्य, त्या ठिकाणी देवाला त्या ठिकाणी प्राशन केलं जातं, त्या ठिकाणी दिलं जातं. आता मदिरा त्या ठिकाणी दिली जाते. मग आता ऐका, मदिरा दिली जाते, मदिरा वाहिली जाते, बरोबर आहे, सगळ्यांनी पाहिलं, हे खरं आहे, बरोबर आहे की नाही, हे खरं आहे. परंतु त्याच्या अगोदरचं सत्य माहिती आहे तुम्हाला, त्या महादेवानं, त्या कालभैरवनाथानं मदिरा प्राशन करतो इथपर्यंत बरोबर आहे, देवानं प्राशन केली. एक पट्ट्या मला म्हणायला लागला की महाराज की खऱ्या अर्थानं देवानं जर मदिरा प्राशन केली असेल तर आपण का करू नये असं त्या ठिकाणी ते मला बोलायला लागले. म्हटलं काही हरकत नाही, देवानं प्राशन केली इथपर्यंत बरोबर आहे, परंतु त्याच्या अगोदरचा काळ जर पाहिला तर समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनातून 14 प्रकारचे रत्न बाहेर पडले आणि त्याच्यामध्ये मदिरा होती इथपर्यंत बरोबर आहे, परंतु त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये असणारं हलहल विष हेही त्या ठिकाणी होतं. मग ऐका ना, जर देवानं मदिरा पिलेली आपल्याला दिसले, देवानं मदिरा प्राशन केली म्हणून आम्ही मदिरा प्राशन करतो इथपर्यंत बरोबर आहे, परंतु देवानं अगोदर विष प्राशन केलं, देवानं विष पचवलं आणि मग मदिरा प्राशन केली. ज्याला मदिरा प्राशन करायची आहे त्याला माझं एकच सांगणं आहे, ज्याला मदिरा प्राशन करायची आहे त्यांना अगोदर विष पचवावं आणि मग मदिरा प्राशन करावी. विठ्ठल विठ्ठल. माझ्या बोलण्याचा अर्थ कळाला नसेल तर घरी जाऊन कळेल, कारण अगोदर विष घ्या आणि मग त्या ठिकाणी मदिरा घ्या. मला सांगायचं एवढंच आहे की जीवनामध्ये, ऐकताय तुम्ही, ज्या खऱ्या अर्थानं जीवनामध्ये ज्या भगवान परमात्म्यानं दिलेल्या शरीरामध्ये जर आपण खुश नसेल, काही लोक उगाच त्या शरीरावरती नाराज असतात, देवानं असंच का दिलं, देवानं तसंच का दिलं, देवानं डोळे असेच का दिले, देवानं कान मोठेच का दिले. आता माझेही डोळे लाल आहे, मलाही बऱ्याच लोकांनी खऱ्या अर्थानं, काही लोक म्हणतात महाराज काय आहे असं कसं काय, परंतु देवानं जसं ठेवलं तसं राहावं लागतं महाराज. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. चित्तामध्ये जर समाधान असलं ना महाराज सगळं मिळत असतं, परंतु आजकाल समाधान आम्हाला फक्त बडीशोपच्या पुडीवरतीच पाहायला भेटतं, समाधान अंतरंगामध्ये नाहीच आहे. म्हणून सांगून जातो, माणसं लोकांच्या पर्यंत पोहोचतात आहे, समाजापर्यंत जातात आहे, परंतु समाजामध्ये माणसाकडे वेळच नाहीये. काही लोक म्हणतात की महाराज मरण्याकरता सुद्धा आम्हाला वेळ नाही. मरण सांगून येतं, वेळेत येतं, तुमच्या वेळेत येतं, तुमच्या काळात येतं नाही हो. म्हणून सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, कारण आपल्या मल्हारीची वारी. कारण जीवनामध्ये भगवान परमात्म्याची वारी जर आपण जीवनामध्ये केली, आणि ऐकताय तुम्ही, देव जर आपल्याला मिळवायचा असेल तर घरामध्ये असलेला देव आपण जर सुखी ठेवला, माये बापे केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी. कधी काळी आपण आमच्या आई वडिलाला दुःखी ठेवतो, आई वडिलाचा अनादर करतो. कधी काळी ऐकताय तुम्ही, लोक बाहेरच्या लोकांचं जास्त ऐकतात हो, परंतु घरच्या माणसानं जर सांगितलं, घरच्या आईनं जर सांगितलं तर ऐकत नसतात. मला सांगायचं एवढंच आहे, ऐकताय तुम्ही, लोकांचं ऐकण्यापेक्षा, लोकाला मोठेपणा देण्यापेक्षा आपल्या आईला आणि बापाला मोठेपणा द्या, तुम्ही मोठे वालबार. आई बापा करता टाळी वाजवा दादा. म्हणून लोकाला मोठेपणा देण्यापेक्षा, लोकांमध्ये लोकाची किंमत वाढवण्यापेक्षा आपल्या आई वडिलाची जर किंमत वाढवली ना, आपले आई वडील महाराज आपली किंमत वाढवतात. कशा करता ती आई तडफडते, कशा करता ती आई जटते दादा. जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, त्या मायेच्या जीवनामध्ये महाराज स्वतंत्रता काहीच नसते. ऐकताय तुम्ही, अहो त्या लेकीच्या जीवनामध्ये स्वतंत्रता काहीच नसते. जन्म झाला आईच्या घरी आणि लग्न झालं गेली परक्याच्या घरी, लग्न झालं गेली नवऱ्याच्या घरी, आणि मुलं झाले महाराज, आले स्वतंत्र नाही आलं, मुलाच्या ताब्यात राहावं लागतं. परंतु ऐकताय तुम्ही, परंतु शेवटपर्यंत अगोदर तर आई वडिलांच्या नावाकरता ती
त्या ठिकाणी माऊली झटत असते, जीवन झटत असते. नंतर लक्ष देऊन ऐका की परिवाराकरता, नंतर पती करता, पती गेल्याच्या नंतर आणि खऱ्या अर्थानं लेकरांकरता ती माऊली झटत असते. सर्वांगाचे कान करून ऐका. मला सांगायचं एवढंच आहे की त्या मायेनं त्या लेकराच्या हिताचा विचार करावा, कधी स्वतःचा विचार केला नाही. लेकराच्या हिताकरता ती माय मरायला सुद्धा तयार होते दादा. लेकराच्या हिताकरता ती माय आपल्या डोळ्यात पाणी येईल. सर्वांगाचे कान करा. मला सांगायचं एवढंच आहे की लेकराच्या हिताकरता त्या मायेनं स्वतःचं जीवन दानात दिलेले दादा. ऐकताय तुम्ही? ज्ञानोबा तुकोबारायांचं जीवन पहा. ज्ञानोबारायांचं जर जीवन आपण पाहिलं तर ज्ञानोबारायांच्या सुखाकरता, मुक्ताईच्या सुखाकरता, सोपान काकाच्या सुखाकरता त्या मायेनं महाराज देहांत प्रायचित्त स्वीकारलं. नाही हो जावं वाटत नाही हो. विठ्ठल पंतांनी सांगावं, अगं रुक्मिणी ऐक ना, जर आपल्या लेकरांना जर सुखी तुला पाहायचं असेल तर आपल्याला देहांत प्रायचित्त स्वीकारावं लागेल. लेकराकरता ती माय काय करते दादा? लेकराकरता काय करते? देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त म्हणजे मरण आहे महाराज. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. ऐकलं त्या मायेनं आणि ती माय ऐकते महाराज. आता मरायचं आहे, परंतु लक्ष देऊन ऐका, मरणाची भीती सर्वांनाच वाटत असते. आता कसं जायचंय? अंतरंगामध्ये विचार आला, नाही हो नाही जावं वाटत, कारण मरणाची भीती सर्वांवर आहे. विचारा ना, आता जर मी म्हटलं तुम्हाला आता लगेच मला मरायचंय, कोणाला? मला म्हटले तुझं तूच मर, आम्ही तुझ्याबरोबर येणार नाही असं म्हणतात बरोबर. मला सांगायचं एवढंच आहे, कारण जगद्गुरू तुकोबारायांच्या बरोबर 14 टाळकरी होते, परंतु एकही टाळकरी जगद्गुरू तुकोबारायांच्या अंत काळाच्या समय आलेला नाही आहे. ऐकताय तुम्ही? पत्नीनं जगद्गुरू तुकोबारायांच्या वरती प्रेम करावं, परंतु अंत काळाच्या वेळेला पत्नीनं सुद्धा निरोप द्यावा, जगद्गुरू तुकोबाराया आता तुम्ही एकटेच जा, मी येत नाही. म्हणून मला सांगायचं एवढंच आहे की खऱ्या अर्थानं की त्या विठ्ठल पंतानं आणि रुक्मिणी आईसाहेबांना ठरवलं की आता मरायचं आहे. ऐकताय रे तुम्ही? सर्वांगाचे कान करा. मला सांगायचं एवढंच आहे की मरण त्या ठिकाणी पत्करण्याचं होतं, परंतु त्याच्या अगोदर ज्ञानोबारायाला पुरणपोळीचा स्वयंपाक करू घालायचा आहे माझ्या लेकराला. ऐकताय तुम्ही? आज 750 वर्ष ज्ञानोबारायांच्या स्मृतीला झालेत, परंतु त्याचा काळ अगोदरचा आठवा ना. ज्ञानोबारायांच्या आईनं ज्ञानोबारायांच्या सुखाकरता किंवा हे लेकर चांगले जन्माला घालण्याकरता त्या आईनं केलं काय? अरे रोज उठायचं आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं, आळंदीत जायचं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं. एवढी मोठी पुण्याई साचलेली आहे, एवढी मोठी पुण्याई साचलेली आहे. अहो त्या सौभाग्यवतीचं पुण्य एवढं आहे की जिचा नवरा खऱ्या अर्थानं संन्यास घेण्याकरता नेलेला होता, त्या नवऱ्यानं सुद्धा परत यावं एवढी पुण्याई तिनं कमवलेली आहे. थोडासा कमी करा आवाज. आणि मग ती माय खऱ्या अर्थानं लेकराच्या हिताकरता आज 16 वर्ष झाले माझ्या मायेला जाऊन दादा. आज महाराष्ट्रभर कीर्तनाच्या निमित्तानं फिरत असतो, महाराष्ट्रभर जातोय कीर्तनाच्या माध्यमातून, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन जातोय. सर्वच जण मला परत परत दिसत आहे, परंतु 1-1.25 वर्षापासून गेलेली माझी माय मला परत दिसत नाही. हे दुर्दैवाचं दुःख आहे महाराज, हे प्रारब्धाचं दुःख आहे, हे नशिबाचं दुःख आहे की कोणाच्या नशिबात माय नको असं नाही महाराज. प्रत्येकाला असं वाटतं की माय असावी, माय असावी, परंतु आज या लेकराच्या जीवनामध्ये खूप दुर्दैव आहे, खूप दुर्दैव आहे. आणि ज्ञानोबारायांचे तसंच झालं दादा. ज्ञानोबारायांच्या सुखाकरता, मुक्ताईच्या सुखाकरता त्या मायेनं काय केलं? पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे आणि ज्ञानोबारायाला उठवलं. ज्ञानोबारायाला स्वतःच्या हातानं घास खाऊ घालते, मुक्ताबाईला स्वतःच्या हातानं घास खाऊ घालते, सोपान काकाला स्वतःच्या हातानं घास खाऊ घालते आणि त्यांना झोपी लावलं दादा, झोपी लावलं. नाही जावं वाटत. रात्रीचे 12 वाजले आणि निघाली महाराज ती माय. लेकराच्या तोंडाहून हात फिरवते, कासावीस प्राण टाळ बारीक वाजव, बारीक. हा माळी
मायेनं काय केलं, त्या लेकराच्या तोंडाहून हात फिरवला. आयुष्यभर त्या आईला जर विचारलं आपण, आई तुला काय पाहिजे, ती म्हणते माझे लेकर सुखात नांदावे, लेकर सुखी व्हावे. याच्याकरता रात्री अपरात्री त्या मायेनं कष्ट सोसलेत महाराज. त्या लेकराच्या करताच ती माय धडपड करत असते. आणि त्या मायेनं केलं तरी काय, ज्ञानोबा रायाला तोंडाहून हात फिरवते. ज्ञानाचं भांडार ज्यांच्याकडे, त्या ज्ञानोबा रायाच्या तोंडाहून हात फिरवते. क्या बात है. ए माऊली, खऱ्या अर्थानं या जगाची माऊली अस रे तू, परंतु तुझं माऊलीत्व माझ्या जीवनामध्ये आता नाही आहे. म्हणून त्या ज्ञानोबा रायाला हात जोडले. ज्ञानोबा राय लेकराच्या करता त्या आईनं मरण स्वीकारलं, त्या बापानं मरण स्वीकारलं. ह्याच्या पलीकडे काय करायला पाहिजे दादा. एकदा की माय गेली ना महाराज, जीवनातला सुखाचा समुद्र, सुखाचा सागर अटत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं की लेकराच्या सुखाकरता, लेकराच्या हिताचा विचार करत 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 त्या मायेनं जीवन जगावं. पहिलं चरण लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हिता,
लेकुराचे हिता लेकुराचे हिता. लेकराच्या हिताचा विचार करत असताना त्या मायेनं स्वतःचा विचार केला नाही दादा. स्वतः कधी म्हातारी होऊन जाते ती आई कळतच नाही दादा. आयुष्य निघून जातं. लेकराच्या मोठ्या लेकाचा विचार कर, लहान लेकाचा विचार कर. असं करता करता या पार्वता मातेचं कधी आयुष्य निघून गेलं काही कळालं नाही दादा. म्हणून आज 1 वर्ष झालं. म्हणून या आईच्या नित्य स्मरणानं या परिवारानं प्रत्येक दिवस कंटलेला आहे. आणि ऐकताय तुम्ही, जगाला विसर पडेल दादा, जगाला विसर पडेल, परंतु या मायेच्या लेकराला शेवटापर्यंत, जोपर्यंत आपल्यामध्ये प्राण आहे, जोपर्यंत श्वास आहे दादा, तोपर्यंत त्या लेकराचा आणि त्या मायेचा कधीच विसर होणार नाही. विठाल विठाल. म्हणून खऱ्या अर्थानं जग लेकराच्या हिताचा विचार करणारी फक्त माय आणि माऊलीच महत्वाची आहे. कारण समाज प्रेम करतो दादा, समाज प्रेम करतो. जोपर्यंत सत्ता आहे, जोपर्यंत संपत्ती आहे, तोपर्यंत समाज आपल्यावरती प्रेम करणार आहे. आणि एकदा की सत्ता संपत्ती आपली निघून गेली की समाजही आपल्यावरती प्रेम करणार नाही. ऐकताय तुम्ही, ऐका तुम्ही. भाऊ प्रेम करतो, स्वार्थापोटी प्रेम करतो. बहीण प्रेम करते, स्वार्थापोटी प्रेम करते. पत्नी प्रेम करते, स्वार्थापोटी प्रेम करते. महाराज आपली लेकरं प्रेम करतात, स्वार्थापोटी आपल्यावरती प्रेम करत असतात. फक्त आई बापाचं आपल्यावरती प्रेम असताना ते निस्वार्थी प्रेम त्या लेकरावरती करत असतात. म्हणून ज्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाचं चिंतन करत असताना स्वार्थापोटी स्वार्थ काही ठेवलाच नाही महाराज. कारण त्या मायेनं स्वतःच्या करता, ऐकताय तुम्ही, सर्वांगाचे कान करा. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भोक्तम शते कर्म कल्प कोटी शतैरपी. कल्पाच्या नंतर 100 वर्षाच्या नंतर आपल्याला आपल्या आयुष्याचं कर्म भोगावं लागतं. ऐकताय तुम्ही, आई स्वतःच्या आयुष्याचं कर्म भोगत असते आणि उर्वरित कर्म लेकराच्या आयुष्याचं भोगत असते दादा. कळतंय तुम्हाला? अरे एखाद्या आईचं लेकरू चांगलं निघालं म्हणून आईचे कौतुक गोडवे समाजाने पाहिले, परंतु त्याच आईचं लेकरू जर वाईट निघालं, लोकाला जर बोलणारं निघालं, लोकाला शिव्या देणारं निघालं आणि समाजामध्ये जर मदिरा पिऊन हिंडणारं जर निघालं, तर लोक कोणाला नावं ठेवतात? त्या आईचे संस्कार नादाने असं म्हणतात. कळतंय तुम्हाला? म्हणून आपल्या आईनं आपल्या लेकरावरती संस्कार देत असताना कुठे कमी पडू नये. म्हणून या मातोश्रीच्या जीवनामध्ये महाराज आदरतेचे, नम्रतेचे संस्कार होते. आणि मग खऱ्या अर्थानं कळवळा ती अंतःकरणापासून करायची. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं, माझ्या मुलाचं चांगलं व्हावं, माझ्या परिवाराचं चांगलं व्हावं, म्हणून खऱ्या अर्थानं त्या माईनं कळवळा करावा. खऱ्या अर्थानं सांगतोय की जीवनामध्ये कधी एकदा की हात तुटला की आपल्याला कधी एकदा की हात बसून मिळेल, परंतु खऱ्या अर्थानं एकदा की हात परत मिळेल. डुप्लिकेट हात लावता येईल, डुप्लिकेट पाय लावता येईल, डुप्लिकेट महाराज डोळेसुद्धा आपल्याला बाजारात भेटतील, परंतु डुप्लिकेट माय आपल्याला बाजारात मिळणार नाही. डुप्लिकेट बाप आपल्याला बाजारात मिळणार नाही. पत्नी गेली परत मिळेल, भाऊ गेला भाऊ मिळेल, बहीण मिळेल दादा, परंतु एकदा की माय आणि बाप निघून गेला तर जीवनामध्ये परत मिळणार नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी झालेला आहे, परंतु त्याला मायेचं प्रेम लाभलेलं नाही. म्हणून ऐकताय तुम्ही, कारागृहामध्ये जन्म झाला माझ्या भगवंताचा आणि रात्रीच्या 12 वाजता देवाचा जन्म झालेला आहे. आणि धोधो पावसामध्ये खऱ्या अर्थानं त्या भगवंताचा जन्म आहे. आणि त्या भगवंत वाचला पाहिजे, देव वाचला पाहिजे. अरे 7 लेकरं तर गेलेच, परंतु 8वं तरी जगायला पाहिजे. म्हणून अट्टहासानं खऱ्या अर्थानं त्या मायेचा प्रयत्न आहे. आणि त्या बापानं केलं तरी काय, त्या टोपलीमध्ये आपल्या लेकराला टाकलं आणि भर पावसामध्ये नंद राजाच्या वाड्याला घेऊन निघालेला कोण आहे? बाप आहे. म्हणून आई जेवढी महत्वाची तेवढा बाप महत्वाचा आहे. कधी काळी आपण आईचं पात्र रंगवून सांगतो, परंतु आपल्याकरता घर जर आई असेल महाराज, घर आई आहे, घरातल्या सगळ्या वस्तू आई आहे, परंतु घराच्या बाहेर जर गेलं, घराचं दार बाप आहे महाराज. लक्ष द्या माझ्याकडे. घरामध्ये महाराज सगळ्या गोष्टीमध्ये आईचा हस्तक्षेप आहे, परंतु बाहेर जर गेलं, लेकराची फी भरायची आहे, कोणाचा हस्तक्षेप आहे? बापाचा हस्तक्षेप आहे. महाराज घर बांधायचंय, कोणाचा हस्तक्षेप आहे? बापाचं आहे. वावर घ्यायचे, शेती घ्यायची आहे, गाडी घ्यायची आहे, बंगला बांधायचा आहे, कोण करतं हे सगळं बाप करत असतो. म्हणून आई जेवढी महत्वाची आहे तेवढा बाप महत्वाचा आहे. म्हणून सर्वांगाचे कान करून ऐका की स्वतःच्या हिताचा आणि महाराज इतरांच्या हिताचा विचार करणारी फक्त आणि फक्त एक मायच जगतामध्ये आहे. म्हणून त्या आईनं कळवळ करावा, तो लेकराच्या हिताचा करावा. दुसरं चरण.
कीर्ती लाभा. म्हणून त्या आईचा कळवळा फक्त लेकरा करताय. ऐकताय तुम्ही? 9 महिने 9 दिवस त्या आईनं गर्भवासामध्ये त्या लेकराला वागवलं. ते लेकरू पुढे काळं निघेल का गोरं निघेल हे तिला माहिती नाही. ते उद्या आपल्याला सांभाळेल की नाही हे तिला माहिती नाही. म्हणून त्या आईनं त्या लेकराच्या वरती प्रेम करावं. परंतु लेकरानं, महाराज ऐकताय तुम्ही, आज असंख्य समाज आपण पाहतोय. समाजामध्ये महाराज जेवढं शिकलं ना तेवढं हुकून जातं माणूस. सांगतोय तुम्हाला, शिकताय तुम्ही, परंतु संस्कारानं शिकलेली माणसं ही जगामध्ये एक नंबरला. कळतंय तुम्हाला? आजकालची परिस्थिती जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं सगळं आपल्याला चालतं हो. सगळं आईबापाची शेती चालते, आईबापाची गाडी चालते, आईबापाचा बंगला चालतो, आईबापाचं सगळं चालतं महाराज, प्रॉपर्टी चालते. परंतु आम्हाला आईबाप चालत नाही. काय शोकांती काय ही वस्तुस्थिती आहे. आपल्या खेड्या परिसरामध्ये बरं आहे, परंतु शहरामध्ये जर आपण गेलं तर आम्ही दोन आमचे दोन. लक्ष देऊन ऐका, आपण जे केलं ना ते आपली मुलं करणार आहे पुढे. लक्ष द्या माझ्याकडे, वस्तुस्थिती आहे. कारण आज जर आम्ही आमच्या सासूचा चांगला सांभाळ केला नाही ना, कळतंय ना तुम्हाला परत सुनवास आहे. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. काना मागून आले आणि तिखट झाले आपण म्हणताय. म्हणून सांगून जातो की सरकारनं आम्हाला लाडकी बहीण दिलेली आहे. लाडकी बहीण चालू आहे की नाही, आले की नाही प्रत्येकाला? मग खुश व्हा ना तुम्ही, हसून बोला ना. हां, आहे की नाही, प्रत्येकाला मिळताय की नाही? परंतु त्याच्या अगोदर काहीतरी घेत असतो. अगोदर काहीतरी घेतलं की नाही तुमच्याकडून? बटन दाबून घेतलं की नाही? बोलताय ना तुम्ही? अगोदर बटन दाबून घेतलंय, नंतरचा विश्वास आहे. परंतु ती माय माऊली असं एक पात्र आहे जगामध्ये, तिला काही द्या तरी सुद्धा आपल्याला आशीर्वाद देणारी आहे, आणि काही देऊ नका तरी सुद्धा ती आपल्याला आशीर्वाद देणारी आहे. म्हणून माय माऊलीचं पात्र जगामध्ये महत्त्वाचं आहे. चला पुढे. मला सांगायचं एवढंच आहे की जीवनामध्ये आई महत्त्वाची आहे आणि बाप महत्त्वाचा आहे. आज आई आणि बापावरतीच कीर्तन आहे, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. चला पुढे. मला सांगायचं एवढंच आहे की जीवनामध्ये सगळं परत मिळतंय, परंतु मायबाप परत मिळणार नाही. आता त्या मायेनं 9 महिने 9 दिवस गर्भवासामध्ये, आता यांच्या बाजूचं सोडा, आपण घरी जायचं आणि काय करायचं, एक 2 किलोचा दगड घ्यायचा. 2 किलोचा दगड घ्यायचा. काय करायचं, 2 किलोचा दगड घ्यायचा आणि आपल्या पोटाला बांधायचा. 2 किलोचा दगड आपल्या पोटाला बांधला. 9 महिने 9 दिवस फिरायचं. नाही कळलं? 9 महिने 9 दिवस 2 किलोचा दगड बांधून फिरायचं. जमेल तुम्हाला? नाही जमणार महाराज. ते फक्त तीच जणो, तीच कळो, तिलाच माहिती आहे. कारण जिचं बाळ संकटात आहे त्यावेळेला तिची खऱ्या अर्थानं त्या आईचे उद्गार आहे. त्या आईला अंतकरण कासावीस होणार आहे, ती आई व्याकुळ होणार आहे. म्हणून सांगतोय की जीवनामध्ये त्या मायेनं फक्त आणि फक्त त्या लेकराच्या करता पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. म्हणून त्या आईच्या अंतकरणाचे, त्या मातेच्या अंतकरणाचे जगामध्ये फक्त आणि फक्त संतच आहे. आणि जीवनामध्ये संत असेल तर जीवनामध्ये आपला अंत होत नाही महाराज. कारण कळतंय तुम्हाला, आपल्या जीवनामध्ये आपल्याबरोबर असणारी माणसं कधी आज आहे उद्या नसणार आहे. आज ह्या पार्टीत उद्या त्या पार्टीत, उद्याच सगळ्या सांगून जातो की खऱ्या अर्थानं लोक पार्टी बदलू शकतात, लोक धर्म बदलू शकतात, परंतु आज माझ्या हिंदू धर्मामध्ये जे आहे ना ते इतर कोणत्या धर्मामध्ये नाही आहे. लक्ष द्या माझ्याकडे. आज खऱ्या अर्थानं आमचे सद्गुरू महंत स्वामी रामगिरीजी महाराज बोलले, हे आपण दिसतोय. काही लोकांनी त्यांच्यावरती बोट ठेवावं, परंतु ऐका, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, अरे धर्माकरता ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी बोकडासारखं सोलावं, मीठ त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगाला चोळावं. अरे 4 वर्षाच्या लेकीला ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट दाखवला ना, तिच्या डोळ्या नयनातून पाणी येतं. परंतु आज खऱ्या अर्थानं 60, 80, 85, 100 वर्षाच्या नराधामाला त्याची कीव आली नाही हो. तो छत्रपती संभाजी महाराज होता. अरे त्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या बायकोचा, स्वतःच्या परिवाराचा कधी विचार केला नाही. या स्वराज्याकरता, या संस्कृतीकरता, या मातीकरता, या मुलखाकरता आपलं आयुष्य पणाला लावलं ते छत्रपती संभाजी महाराज आहे.